तर गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉग मध्ये. भैया आपल्याला आज जायचंय मडीला संध्याकाळी. मी दत्त्या आणि गौऱ्या आणि आता दारं धरीत होतो भाई. डॉक्टर आले ते आपल्या गोल्याला पाहायला, कारण भाई त्याचं दुखू राहिले. तू काही खायना प्यायना पा त्याच्यासमोर दूध आहे तर दूध प्यायना. गोल्याची तब्येत खराब आहे भाई. डॉक्टर आले, त्याला 2 इंजेक्शन दिले, चिठ्ठी लिहून दिली, औषध आणायचे त्याला रोज सकाळ संध्याकाळ पाजायचे. डॉक्टर म्हणते क्लिअर होऊन जाईल, काही विषय नाही. उन्हाने होत असतो कुत्र्यांना, मी ऊन सहन होत नाही त्यांना जास्त. तर आपल्याला जायचं संध्याकाळी मढीला. आता जातो नाही, आता जेवतो, भूक लागली भाई. तेवढं राहिलेलं भिजितो, मग घरी येतो. तर चला डायरेक्ट भेटत तुम्हाला त्या आल्यावर. आता मध्ये नाही भेटत, मध्ये लय काम आहेत मला. तर भाई मी म्हणलो होतं त्याला भेटू. तुम्हाला एक सांगायचं होतं, जेवढी इंस्टाला म्हणजे इंस्टा स्टोरी बिरी ठेवतील का लोक, की म्हणजे शेती भारी वाटते करायला, हॉर किती भारी असं तसं. काय देऊन का तुम्ही एकदा. तर इंस्टा जेवढं भारी वाटतं का स्टोरी बिरी, रिअलमध्ये तसं नसतं भाई. ना दारे धरायचे म्हणले लावकडे काळा पडतं माणूस कसा. तर आता मोटर बंद करतो आपली, झाली दारे धरायची दूध फ्रीजचा. हो तर भाई संदीप शेटने धरलेत आपले मासे. या बा सोड राहिले हिरीत एक एक. होय किती धरलेत याच्यात दिसा ना बरं का, पण याच्यात दिसतो एक. केवढा तर भाई दत्त्या आणि गावऱ्या आलेत, तरी पण माझं आवरलं नाही. मी आवरावरीच करू राहिलो अजून. आपल्या कोंबड्याला खाद्य ठेवायचं. चला घ्या बॉईज, फॉलो मी. गावऱ्या काम करू लागू आले. दत्त्या काही कामच नाही, आंधा आपण काही कामच नाही, नाद नाही करायचं. याला टाइम लोन आणलं पाहिजे. कांगणे सर नाही म्हणत का, टाइम लोन नुसतं तोंड आणलं पाहिजे. तर भाई मी कपडे बिपडे केले चेंज, हातपाय बितपाय धुतले. तर त्यांना पाठवलं मी औषध आणायला. दुपारचे डॉक्टरने दिले ते घेऊन आले का. गोल्याला थोडं दूध पाहिजे, तर औषधं पाहिजे. तुमचं जातो फोन येऊ राहिला गावऱ्याचा. तर भाई आणलेत औषधं यांनी. एकदा त्या बोल राहिले त्याच्या पप्पा संग. आता या गोल्याने काहीतरी खाल्लं म्हणजे बरं याला औषध द्यायला. तर बघूत काही खातो पितो का लगेच औषध देऊन टाकू. तर गणपती बाप्पा मोर्या. मोर्या नाही मोर्या. गाल्या कुत्र्याची बोकड, आपल्या कुत्र्याची चिंगरीत असते. तर भाई आपण अजून शावगातच आहे ना भाई. इथंच कावडीवाली दिसायला लागले आपल्याला. अजून शावगाव पार नाही केलं भाई, नाही कावडीवाली दिसू राहिली. चौकातून फक्त टन मारलाय मडी रोडकडं आणि इकडं आलो कावडीवाली. कोणी कोणी सिंगल चाललंय, कोणी ग्रुप मध्ये चाललंय. ग्रुप झोपला इथं बसला, त्याची गाडी स्पीकर बी करलो. हा आपण गेलाय कावडीला. कावडीच्या लोकांची एकवीस माझी असते. हल्ला गाडी चालेल नाचतोय. थांबीत असतात. तर भाई आता मोबाईलची चार्जिंग संपत आली, तर मोबाईल थोडा चार्जिंग लावत गाडीला. तर त्या साईडला तर भाई आम्ही आता पातळी आणि कोणता रोड आहे, तिसगाव रोडला आहे. इथं एक हॉटेल आहे, त्याच्यात जेवायला थांबलो. आणि पातळी रोडने याच्यामुळं आलो की कारण आपल्या तिसगाव रोडने लई गर्दी असते आज. कावडीवाले आहेत, गाड्यावाले वेगळेच. रस्त्याचं मध्ये मध्ये कुठं काम चालू आहे, म्हणून इकडे येऊ म्हणलं. मागच्या वर्षी आम्ही पडलो होतो त्याच रोडनी. ते कारखाना बांधायचे, रुद्देश्वर कारखाना, त्याच्या पुढं. आता जेवतो आमचा धक्का बघू. पहिले बारा हॉटेलमध्ये आला कोणत्या हॉटेलला जेवलं वाढले वाईट. आणि माझी तब्येत खराब आहे, ताप आलाय तरी आलोय मी. कारण यांना राग आला असता, कारण भाऊ म्हणले असते आम्ही घरी आलो तरी आलो नाही. माझे फादर म्हणले होते जाऊ नको, त्याने फोन लावला. तू जर नसता आला ना या गावाला घेऊन मी एकटा आला जायचं. तर आता बघू, सांगितले आम्ही ऑर्डर येऊन दाखवतो ना काय सांगितलं.
तर भाई आमची आली ऑर्डर शेव भाजी आणि शाही पनीर आणि आई घालायची तर यांची चव घालतो आमची. गौरव काय आणला आपण शेव भाजी काय मटकी शाही पनीर. ये जो गरीब हो ना आदमी ये अपने आदत से गरीब होता है. हा हुशार आहेस. तर भाई झालंय आमचं जेवण आणि गरीबाला कुठे न्यावं का नाही असं. आणि जेवण झालं आता घेतो गोळ्या कारण माझी तब्येत खराब आहे. तब्येत खराब असून दिवसभर दारे झाले संध्याकाळी यांच्या संग आलो गोळ्या वेळ घेतो जातो. हे बिल करून चाललोय आम्ही आता इथून डायरेक्ट मडीला. जेवण बिवण ओके झालंय की आमचा पर्सनल ड्रायव्हर असे कामं करी नको जो का तोंड दाखवायला लाज वाटून तोंड मानून चालवतोय. चल टपक्या. जरा भैया आम्ही आलोय सध्या मडीत आणि आज गर्दी एवढी वाटत नाही कारण आज एवढी गर्दी दिसत पण नाही. मोकळ दत्ता भाऊ गेला वर गाडी घेऊन येतं थोड्यात चढ आहे त्याची गाडी कणू राहिली त्याच्यामुळेच कणत तिची गाडी आणि रस्त्याने लय मजा आली भाई आत्ता लय रे काना गाडी चालू त्याची फुल इन्साईट केली दत्ता भाऊची तरी काय म्हणत नाही दत्ता भाऊ आपला जीव आहे आपला मोठ्या माणूस तर गर्दी नाही आहे आज. चांगलं दर्शन आहे फक्त दरवाजा बंद नसा तिथून मागं जावं लागेल. तर भाई बा मंदिर कसं दुसरा लाईटिंग बिटिंग करून टाकली आता पाडवा जवळ आला त्याच्यामुळे बा गर्दी काहीच नाही. मध्ये जसं येतो ना आपण गर्दी नसते तसा विषय आज. बा लाईटिंग इथून एका जागा झाला. या बा भाई मोठे माणसं आम्हाला सोडून आले पै पै आलो आम्ही. हा गाडी चढत नाही आमची बरी चढली. नशीब इतकं भारी आहे की आज गर्दी नाही. ला भारी दर्शन. गौरव कसं वाटतं तुला आमच्यासोबत मस्त भारी वाटते. इथं पट्ट्या बिट्ट्या काढून ठेवले आणि विषय आज झाला पॅन्ट खाली गळून राहील. दर्शन झालंय आमचं थोडं साईडला बसलोय पाय दुखायला लागले बरोबर बाप का काहीच नाही भाऊ. पट्टा घालून राहिला बाई. पट्टे काढून ठेवा लागेल दर्शन घ्यायचं टायमाला. मला तर थोडा वेळ थांबून येतो. मंदिर काय दाखवतो मला तुम्ही सारंच पाहिलं मंदिर किती बार येतो आपण मडीला सगळं दाखवतो त्याच्यामुळे थोडा वेळ बसतो जातो. तर भाई आयुष्यात लई चुत्या भेटली आणि जसं देवाचे दार याच्यासारखं नाही भेटलं भाई. देवाच्या दारात आहे पण कंट्रोल नाही करू शकत आता भाई. आता मी ना शावगात राहिलाय ना काय आता तिथं बारीत शावगाचा पोस्ट म्हणावं. अरे भाई मला काय करायचं तिथं शावगाचा पोस्ट म्हणा असेल तर गुन्हा तुला कधी गरज पडली तर गरज नाही मला तिची काही. एखाद्या दिवशी पडत अरे भाई कधी काय बोलून याचं काही सांगता येत नाही त्याचं काही लॉजिक नसतं त्या बोलण्याला. तर भाई लाइटिंगला बाहेर लावलं भाई इकडे त्रिशूळ. भाई आमचे झाले दर्शन एकदम ओके. म्हणजे गर्दी एवढी नव्हती मागच्या वर्षी आलो आणि लय गर्दी आणि आले आमच्या पर्सनल ड्रायव्हर पर्सनल गाडी दत्ता भाऊ. आमचं किचन हरवलं. किचन हारले यांचं. बरं झालं तुम्ही नाही हारली. चावी नाही हारली मेन गोष्ट गाडी. बसले का? किचन जाऊ दे किचन दुसरा म्हणतो. नाही ना तसं भेटणार नाही. किती निष्काळजी माणूस आहे तू. आता का किचन पडलं तरी तुला माहित नाही. चावी पडली असते तर माहित असतं पूर्ण. कुठून जायचं कुठून नाही रस्त्याने जायचं आपल्याला. कुठून नाही आल्या मार्गे आल्या 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 जाऊ नका. ते घ्यायचं ना तो नाडा फेडा काय नाही. काय घ्यायचं तुला गाव घ्यायचे कुठं थांबायची थांब कुठं तरी. बरं भाई डबकी अमरावती रस्ता असा समसून झाला ना कोणीच नाही. घर बिर सारे पॅक झालेत इकडं. बरं भाई आम्ही आता पातळीमध्ये एक पहिलवान पान शॉप बसतो. आपले पहिलवान आल्याचं पान खातो आणि जातो आणि रस्त्याने मी कवल्या ऐकत आलोय भाई. काली काली खाल्ले नाडा. हे आमचा दत्ता भाऊ. हे आम्ही घातलं पान आणि आमच्या भाऊ दत्ता भाऊ इतकं बेकार दिसतं की आतमधली गाडी सुद्धा दिसतात रस्त्यावरची आतमध्ये टनच्या आतमध्ये. बहिणी हॉर्न वाजला गावना म्हणतो हॉर्न कम वाजलं लगेच गाडी आली पुढे त्याला म्हणलं त्याला त्याच्या हॉर्न वाजवलं.
त्याला आंधळ नाक म्हणून त्याला अंत कोणती दूरदृष्टी. दिव्य दृष्टी दूरदृष्टी त्याला बेकार माणूस असतात. तर मी पातळीच्या पुढे निघालो आम्ही अमरापूरच्या जवळजवळ 2-3 किलोमीटर लांब इथून अमरापूर. आणि आता थोडं थांबलो होतो, काम होतं थोडं, नाही दाखवत तुम्हाला काय काम करू राहिले. आता इथून जातो घरी झोपतो. बाय बाय भाई, भेटू एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्यापर्यंत इतकंच. ब्लॉग आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा.